हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आपण निघालो आहे श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आणि आजचा सगळा जो प्लॅन आहे, आज खरं तर आपण ट्रॅकिंग करणार आहोत. चौक येथे आपण सगळेजण आता एकत्र मिळालो आहोत आणि इथून पनवेल टेनिस क्रिकेट.inचे फाउंडर अर्थात संस्थापक आणि अध्यक्ष सन्माननीय संदीपदादा वास्कर हे प्रत्येक वर्षी या ट्रिपचं नियोजन करतात आणि नियोजनाची सगळ्यात मोठी जबाबदारी मनीष दादाच्या खांद्यावर असते. हे मागे आपण चष्मावाले मनीष दादा आहेत आणि जेवढे काही आपण सगळे येतात ट्रॅकर, या सगळ्यांना टी शर्ट स्पॉन्सरशिप करणारे आपले संदीपदादा वास्कर आणि बघू शकता त्यांचं आता आगमन झालं आहे. हा सगळा आपला संपूर्ण ग्रुप. काही लोक खांडसला पुढे पोहोचलो. खरं तर आपण खांडसपासून सुरुवात करणार आहोत ट्रॅकिंगला. ते डायरेक्ट श्री क्षेत्र भीमाशंकर येथे समोर तुम्ही बघू शकता सगळे आपले ट्रॅकर आता समोर जमा झालेत. जेवढे लोक येत आहेत त्या सगळ्यांना टी शर्ट वाढण्याचा कार्यक्रम सध्या हाती घेतलाय. समोर संदीप दादा बघू शकता आपण. समोर महेंद्र आहेत, महेंद्र सर. खूप सुंदर टी शर्ट्स आहे. पॅटर्न खूप चांगला चॉईस केला आहे आणि पॅटर्न चॉईसची जबाबदारी सगळ्यात जास्त ते आमचे संतोष दादाच्या खांद्यावर. बघू शकता फ्रेश मस्त मूडमध्ये दिसतात आज. समोर संपूर्ण आपला भीमाशंकर ग्रुप आता जमा झाला आहे, बघू शकता. हर हर महादेव, बम बम बोले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हॅपी जर्नी. सगळे लोक आम्ही नाश्ता करतो होता आणि त्याची व्यवस्था बंडू नेहरू पेंदर यांनी केलेली आहे. रस्त्यानं प्रवास करत असताना एनडी स्टुडिओ अर्थात फिल्म सिटी हे तुम्हाला मनोरम्य दृश्य हे रस्त्यानं जाताना दिसेल. भरपूर साऱ्या फिल्म इंडस्ट्रीतील शूटिंग्स या इथे होत असतात निरंतर आणि आतमध्ये प्रवेश करण्यासाठी काही कॉस्ट आहेत ही तुम्हाला द्यावी लागते. पुढे गेल्यानंतर कर्जत येथे शानदार तुमची एंट्री होते आणि त्याच्याच पुढे श्री विठुरायांची प्रति पंढरपूर म्हणून असणारं एक सुंदर मनोरम दृश्य, भली मोठी अशी मूर्ती श्री विठुरायांची तुम्हाला बघायला मिळेल. मित्रांनो, कर्जत येथून सुरू झालेला हा प्रवास थांबणार आहे. जो गाडीचा प्रवास आहे तो खांडसपर्यंत, जो खांडस गाव आहे आणि खांडसवरून गाडी तिथे पार्क करून आपण पुढे जाणार आहोत. अर्थातच जे 14 किलोमीटरचं ट्रॅकिंग आहे ते करण्यासाठी खांडस ते श्री क्षेत्र भीमाशंकर येथे. तुम्ही जेव्हा ट्रॅकिंगला सुरुवात कराल तेव्हा आपल्याला एकूण 3 घाट लागतात. जे 2 घाट वर जाऊन आंबे घाटाजवळ थांबतात. अर्थातच एक शिडी घाट आणि एक गणेश घाट. गणेश घाटातील हा प्रवास आपण सुरू करणार आहोत. वर जाऊन आंबे घाटात तो मिळतो आणि तिथून थोडा अवघड प्रवास सुरू होतो. नंतर वर गेल्यानंतर आणखी एक घाट लागतो. असे 3 घाट आहेत. टोटल 14 किलोमीटरचा हा प्रवास आहे आणि जो अनुभव आहे या प्रवासातील, जे नजारे आहेत, जे निसर्गाची सौंदर्यता आहे ती खूप निहारून आलेली आहे. पावसाळ्यात निसर्ग आपलं रूप जे बदलतं ते खूप मनमोहक असतं आणि ते मनमोहक निसर्गाचं रूप आणि या ट्रॅकिंगतील मजा आणि मस्ती आणि हा मिळालेला आपल्याला अप्रतिम अनुभव आपल्या या व्हिडिओतून मी पुढे सादर करत आहोत. खांडस पार्किंग जी शिवशंकर पार्किंग आहे त्याच्या आसपास आल्यानंतर समजलं की आज सॅटर्डे आहे आणि भरपूर ट्रॅकर्स या रस्त्याने आज ट्रॅक करणार आहेत. अप्रतिम खूप सारे लोक आपल्याला दिसले. सगळ्यांचं स्वागत करूया. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ बनणार आहे. बरीच माहिती जी भीमाशंकरची या व्हिडिओमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू. आपण एवढ्या लवकर येऊन काय केलं? आम्ही नियमाप्रमाणे लवकर आलो. आपण दाखवते तिकडून चालत येतो. वेळेप्रमाणे आम्ही पोहोचलो. वेळेवर पोहोचणारी माणसं आहेत सगळे हे आम्ही आणि आमचे बाकी सगळे वेळेवर उशिरा येणार पोहोचलो आहे. रॉयल खूप सारे ग्रुप आलेत. तिथे आल्यानंतर समजलं की भरपूर सारे ग्रुप आलेत आणि आपले सगळे बहुतेक आता मला वाटतं 80% मेंबर पोहोचलेत आणि सगळेजण आता प्रतीक्षा करतायत. ग्रुप आता 100 पेक्षा जास्त मेंबर, सगळ्यात मोठा ग्रुप आमचा इथे आलेला आहे. आमचे भाऊजी आता सगळे आम्ही एकत्र एक फोटो सेशन होईल, ग्रुप फोटो. कारण आता जवळपास 10 वर्ष झाली
संदीप दादा वास्कर 10 वर्ष गेले 10 वर्ष आपल्या ग्रुपला टी शर्ट देतात आणि यंदाचा मला वाटतं 10वं वर्ष आहे. आपली पहिली ट्रिप आहे, परंतु बघूया, खूप मजा येईल कारण खूप मोठा ग्रुप आहे, प्लस 100+ लोक आम्ही आलोत. प्लीज स्टे ऑन. काय तुम्ही पाहू शकता मनाना जयस दुःख आहे, सागरदादा आपल्या सोबत आलाय. प्रत्येक वर्षी सागरदादा न चुकता येतो. दादा, काय एक्सपिरियन्स आहे तुझा या संपूर्ण प्रवासातील? मागच्या काही वर्षापासून जर ही ट्रेकिंग पाहिली तर खूप इंटरेस्टिंग असते. बघा, खूप मेंबर्स आहेत. आज आपण एवढे खूप होप्समध्ये तयार आहे आणि काही मेंबर्सची आपण वेटिंग करतो. वैभव थोड्याच वेळात काही मेंबर जॉईन होतील इथे. आपण मगाशी सांगितलं बंडू शेठ नेरुरकर पेंदर यांच्याकडून वडापाव अर्थात नाश्त्याची सुविधा आणि त्यासोबत फ्रुटी आपल्याला देण्यात आली आहे. बघू शकता सगळे आता प्रत्येकजण आपापले जे कॅलरीज हवे त्यासाठी जे काही एनर्जी ड्रिंक वगैरे लागतील किंवा ORS वगैरे लागतील ते सगळेजण आपापली स्वतःचे घेऊन आलेले आहेत. ग्रुपचा ट्रॅकिंगचा एक नियम असतो की जे लोक आपण येतात ते प्रत्येकानं आपापल्या स्वतःच्या जबाबदारीवर यायचं असतं. त्यासोबत ज्या तुम्हाला आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला स्वतःला घेऊन याव्या लागतात. सगळे इन्स्ट्रक्शन ऑलरेडी जो ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुपवर मिळतात आणि त्यासोबत फक्त आपले संदीपदादा वास्कर आहेत ते आपल्याला प्रत्येक गोष्टी टी शर्ट्स फक्त टी शर्टच नाही तर या संपूर्ण जे ट्रिप आहे त्याचं मॅनेजमेंट हा इम्पॉर्टंट असतं. कारण 100+ लोक एकत्र घेऊन जाणं, ते सगळं ग्रुप एकत्र करणं, लोकेशनवर मिळणं, या बऱ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आता जवळपास आपण सकाळी 7 वाजता घर सोडलं आणि जवळपास आता 10च्या आसपास वाजलेत आणि तरी काही मेंबरची आपल्याला प्रतीक्षा करावी लागतात. यावरून थोडा अंदाज येत असेल. आता मला वाटतं जवळपास 15 मिनटं लागतील. इथून आपण ट्रॅकिंगला सुरुवात करू. चला, प्लीज स्टे ऑन. श्री महादेवांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या जयघोष करत असताना त्यांच्या नामस्मरणानं आपण आजच्या ट्रॅकिंगला सुरुवात करतो. मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलो की ट्रॅकिंग करण्यासाठी आपल्याकडे 2 रस्ते आहेत, एक शिडी घाट, एक गणेश घाट. मागील काही अपडेटनुसार शिडी घाटातील एक शिडी तुटली होती, पण आता थोडी माहिती मिळाली की ती शिडी जॉईन करण्यात आली आहे. पण तरी देखील सगळ्यांनी एकत्र येऊन मनीषदादा, संदीपदादा वास्कर आणि संपूर्ण ग्रुप एकत्र येऊन त्यांनी फायनली डिसिजन घेतला की आपण गणेश घाटातून वर जायचं. आणि आता पाठीमागे तुम्ही बघू शकता सगळी मंडळी गणेश घाटातून वर जाण्यासाठी रेडी झालेत. सगळ्यांकडे खूप होप्स आहेत, खूप अपेक्षा आहेत. भरपूर मेंबर यंदा नवीन जॉईन झालेत. तर गाईज, भरपूर काही या ब्लॉगमध्ये एक्सप्लोअर करायला मिळेल, खूप मजा येईल. प्लीज स्टे कंटिन्यू. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. निसर्गाची सौंदर्यता आणि जे निसर्ग अगदी न्हावून आलाय, काय अप्रतिम नजारे आहेत मित्रांनो, अनबिलिव्हेबल. समोरील श्री भीमाशंकर डोंगर, त्यातून निघणारे झरे, पक्ष्यांची मंजुल गीते आणि सगळ्यांचा होप्स आणि आनंद बघून असं वाटतंय की ही ट्रिप खूप इंटरेस्टिंग राहणार आहे आणि खूप खरंच मजा येईल. आम्ही वाट पाहत आहोत आमचे फाउंडर PTC लाईव्हचे फाउंडर संदीपदादा वास्कर यांची आम्ही गेली 15 मिनिटं वाट पाहतोय. ते अजूनपर्यंत पोहोचले नाहीये. सगळी मंडळी गेली आमची. हे आपले स्थानिक आहेत, स्थानिक मुलं आहेत आणि वर जाण्यासाठी आपल्याला काठीची आवश्यकता भासते बऱ्याच वेळा आणि ते उदरनिर्वाहासाठी काट्या विकण्याचं काम करतात. बाबू, एक काठी किती रुपयाला आहे? 20 रुपयाला. असं तुझा किती महिना म्हणजे चालतंय? हा एकच महिना येतात, नंतर येत नाही लोक. बघा, तू किती वेळा आता शिक्षणासोबत थोडंफार कमाय म्हणून तो हे लोक नाटकाचा व्यवसाय करतात. गणेश घाटाची आता ट्रॅकिंग आपली सुरू करतो आपण आणि आता परफेक्ट टायमिंग झालं आहे सकाळचे 10:09. हे टायमिंग यासाठी की आपल्याला साधारण किती वेळ लागेल पोहोचण्यासाठी.
संपूर्ण आपला संदीप दादा आलेले आहेत. थोडं उशीर झाला त्यांना, गाडी पंक्चर झाली होती. दादा कितवं वर्ष यंदा आपला? या वर्षी 10 वर्ष खुशी होतील आपल्याला. यंदा 10 वर्ष पूर्ण होत आहेत. खूप आनंद आहे कारण यंदा मेंबर पण वाढलेत. ते दरवर्षीचे प्रयत्न करतायत. त्यांची जी सदिच्छा आहे अगदी त्यांच्या प्रयत्नाने यश मिळतं मित्रांनो. 110 मेंबर झाले. क्या बात आहे, 110 मेंबर. चला करूया सुरुवात आता ट्रॅकिंगला. प्लीज स्टे कंटिन्यू. थँक्यू. महत्त्वाचे संदीप भाऊ वास्कर यांचे मनपूर्वक आभार. आम्ही त्यांच्या सहाय्याने आणि मनीष पाटील यांच्या सहाय्याने दिल्लार ग्रुप मुरबी यांच्यामुळे दरवर्षीप्रमाणे आम्ही या भीमाशंकर ट्रेकिंगला येतो. हे कमीत कमी आमचं 8वं ते 9वं वर्ष असेल. तसेच संदीप भाऊ वास्कर यांचे मनापासून आभार. त्यांनी हे 10वं वर्ष असेल. यांनी आम्हाला मोफत टी शर्ट दिले, त्याबद्दल तुमचे आणि आमच्या भीमाशंकर ट्रेकिंग ग्रुप मी तुमचे संदीप भाऊ वास्कर यांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्यू सो मच. गणपती घाटातून प्रवेश करताना रस्ता चुकू नये म्हणून शिडकोनी बऱ्याच ठिकाणी असे बॅनर छोटे छोटे लावलेले आहेत. ओम नमो पार्वते पते हर हर महादेव की. पुणे वन्यजीव विभाग यांच्यामध्ये भीमाशंकर अभयारण्य 2 त्या साईडला पलीकडे. सध्या आपण गणेश घाटातून वर चाललो बरोबर, परंतु गणेश घाटातून चढताना म्हणतात की शिडी घाटापेक्षा गणेश घाटा ट्रॅकिंग करताना थोडं अवघड आहे. आणि जिथून ट्रॅकिंग सुरू होते तिथपासनं गणेश घाटापर्यंत अर्थात गणपती बाप्पांचं मंदिर आहे तिथपर्यंतचाच हा टप्पा जो आहे, जो घाट आहे तो कठीण घाट आहे. आता तुम्ही बघू शकता थोडा दम लागलाय चढता चढता. बरेच लोक आता खाली थांबले आहेत विश्रामासाठी. त्यामुळे जर ट्रॅकिंग करत असाल, थकला असाल तर थोडे थांबा, काय हरकत नाही, आणि नंतर पुढे कंटिन्यू करा. ज्या गोष्टीची कमतरता होती पाऊस, तो आता हलका हलका पाऊस यायला सुरुवात झाली आहे. ट्रॅकिंग करताना थोडा पाऊस हवाच, ऊन अजिबात नको असतं सगळ्यांना. त्यामुळे पावसाची थोडी हजेरी आता लागलेली आहे, त्यामुळं थोडा थंडावा जाणवेल. ट्रॅकिंग करताना बऱ्याच ठिकाणी खोल दऱ्या आहेत गणेश घाटातून, त्यामुळं रस्ता पुरेसा आहे. त्याच्यामुळे जेवढा डोंगराच्या बाजूने तुम्हाला चालता येईल तेवढा तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सुरक्षितता अजून वाढेल. कारण अशा परिस्थितीमध्ये ट्रॅकिंग करत असताना सेफ्टी फर्स्ट. दरवर्षी आपण इथं पोहोचल्यानंतर पहिल्यांदा गणपती बाप्पाची आरती घेतो आणि आता आरतीला सुरुवात होणार आहे. गणेश घाटातून वर जाताना गणपती बाप्पांचं मंदिर लागतं, जिथे आता आपण आरती केली. आणि म्हणूनच या घाटाचं नाव गणेश घाट असं देण्यात आलं आहे. आणि याच्याच विरुद्ध जो शिडी घाट आहे तिथे रस्ता शिड्यांचा आहे, लोखंडी शिड्या तिथे आहेत, म्हणून त्याचं नाव शिडी घाट ठेवण्यात आलं आहे. एखाद्या अरण्यात गेल्यानंतर वन्यजीवांचं दर्शन झालं नाही तर त्याची मजाच राहत नाही. थोड्याच गणेश घाटातून वर आल्यानंतर मस्त माकडांची मजा सुरू होती, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर. आणि हे दृश्य बघताना खूप विलोभनीय वाटलं. माकडांचं अगदीच खूप दिवसातून जवळून दर्शन झालं. जसं आपण वर जातो तसं दगडांचा रस्ता सुरू होतो. पावसाला सुरू असल्यानं बऱ्याच ठिकाणी स्लिपी एरिया तयार झाला आहे, आता शेवाल पकडल्या. त्यामुळं पावलोपावली सतर्क राहणं हे फार गरजेचं असतं.
सध्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल किती शेवाली पकडली आहे संपूर्ण दगडांना, त्यामध्ये सुरक्षितता पाळता. गणेश घाट चढून वर आल्यानंतर जेव्हा पठारी रस्ता सुरू होतो तेव्हा समोर हा गड दिसतो. या गडाकडे बघितल्यानंतर आपल्याला समोर जशी शिवशंकरांची पिंड असते त्या पिंडीचं दर्शन साक्षात घडतं आपल्याला वर आल्यानंतर. सदर या गडाचं नाव आहे पदरगड आणि असं म्हणतात की या पदरगड कधी ढगांच्या आड लपला जातो, कधी वाऱ्यानुसार जेव्हा ढग कमी होतात तेव्हा ते दिसतं. आता बघू शकता अर्धा वरचा भाग बहुतांश ढगांच्या आत दडला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक साऱ्या गडकिल्ल्यांपैकी असा हा गडकिल्ला जो त्यांच्या गडकिल्ल्यांमध्ये ॲड केला जातो अशी माहिती स्थानिकांकडून आपल्याला मिळते. तर मंडळी, भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून त्यातील खेड तालुक्यात आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर हे एक ज्योतिर्लिंग आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी भीमा नदी ही इथूनच उगम पावते. सह्याद्रीच्या प्रमुख रांगेतील हे भीमाशंकर अतिशय घनदाट अरण्य वेढलेलं आहे. 1984 साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुकर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळून येतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू म्हणजेच उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाचे असून ती फक्त याच जंगलात आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वन विभागाने विविध योजना या अवलंबल्या आहेत. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शंकरांचे धार्मिक स्थळ हे जगप्रसिद्ध आहे. निसर्गाने मुक्त असताना उधळण करून या परिसराला खूप सुंदर सजवलं आहे. सह्याद्रीच्या पश्चिमकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द अशी झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकरांचे मंदिर वसलेलं आहे. भीमाशंकराच्या दर्शनासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे दर्शनासाठी येत असत. पेशवे बालाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आढळतो. माडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षापूर्वींचे आहे. अतिशय सुंदर असलेले मंदिर आपल्याला नक्की बघायला मिळेल. 12 ज्योतिर्लिंग ज्यामध्ये श्री सोमनाथ गुजरात, श्री मल्लिकार्जुन आंध्र प्रदेश, महाकालेश्वर मध्य प्रदेश, ओंकारेश्वर मध्य प्रदेश, वैजनाथ महाराष्ट्र, भीमाशंकर महाराष्ट्र, रामेश्वर तामिळनाडू, नागनाथ हिंगोली महाराष्ट्र, विश्वेश्वर उत्तर प्रदेश, त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र, केदारनाथ उत्तराखंड आणि घृणेश्वर मंदिर महाराष्ट्र असे 12 ज्योतिर्लिंगापैकी 4 ज्योतिर्लिंग हे आपल्या महाराष्ट्रात आहेत. पुढे आपले परममित्र, जिवलग मित्र महेंद्र पाटील सर बघूया आपल्या या नवीन यूट्यूब वाहिनीला शुभेच्छा देत असताना आणि खूप प्रोत्साहन देणारं त्यांचं संभाषण यापुढे आपल्याला ऐकायला मिळेल. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आमचे ब्लॉगर ज्यांनी आपल्या आयुष्यात एक नवीन सुरुवात केली आहे असे आमचे मित्र वैभवजी भोपी यांचं खूप छान इथे आपण नजारा पाहतो. यांच्या समवेत
संपूर्ण नजारा आता आपण पाहतोय बॅक साईडला त्यांच्या शिडी घाट, निसर्गाचा मनमोहक तिथे आपण नजारा पाहतोय. पूर्ण ढगांनी व्यापून गेलेला हा नजारा. आणि हे आमचे मित्र वैभव भोपी. मित्रांनो, खरं तर शिडी घाटाचा रस्ता परफेक्ट डोंगराच्या मधून जातो. आता फार धुकं आहे, जेव्हा ऊन असतं तेव्हा शिडी परफेक्ट इथून दिसते. तरी बघूया आपल्याला दिसते का. भरपूर धुकं आहे इथे. मधोमध तुम्हाला थोडंसं एक व्हाईट कलरची पट्टी दिसत असेल, तेच ते शिडी घाट आहे, जो दुसरा रस्ता आहे भीमाशंकरला जाण्यासाठी. बघा, आपले प्रवासी निघालेत. प्रवासाला पुन्हा एकदा थोडाशी विश्रांती घेऊन. अजिबात हॅडेक नाही मित्रांनो. जेव्हा तुम्ही याल, वेल काढून या. जेवढा लवकर पायथ्याशी येता येईल तेवढा प्रयत्न करा, जेणेकरून वर चढण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल. आमच्या ग्रुपमध्ये जे 110 सदस्य आहेत, 110 सदस्यांपैकी निम्मे म्हणजे अर्धे सदस्य आहेत, बहुतांश ते रिटर्न दर्शन घेऊन खाली जाणार आहेत. आणि आम्ही अर्धे सदस्यहून जास्त जे इथे स्टे करणार आहोत. वर गेल्यानंतर रूम वगैरे बुकिंग आपण तिथे करू. स्थानिकांकडे आहेत बऱ्यापैकी रूम. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही याल, एका दिवसाचा प्रवास असेल तर लवकर खाली उतरण्यासाठी तुमच्याकडे वेळ बराच शिल्लक राहील. मगाशी जेव्हा आपण व्हिडिओ रेकॉर्ड केली किल्ले पदरगडाची, जो त्या बाजूने मी दाखवला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याचा उल्लेख मी केला होता. आणि त्याचा ठोस पुरावा यात सूचना फलकामध्ये तुम्हाला दिसेल, पहिल्याच सूचनामध्ये. त्यामुळे या परिसराची पवित्रता राखा. धन्यवाद. प्रवासी आहेत जे परतीच्या प्रवासाला निघालेत. दादा, आता तुम्ही परत चालले का? हो. सकाळी किती वाजता आलेले? काल गेलो होतो वस्तीला. अच्छा, स्टे करून येत आहेत. करून येतो. अरे हॅपी जर्नी. तुम्हालाही थँक्यू. बम बम बोले. एक श्रद्धा आहे इथे दगड लावल्यानं आपल्या मनात जी इच्छा असते ती पूर्ण होते. आणि जी काही इच्छा असेल त्यासाठी इथे दगड लावला जातो. संजय ठाकूरने दगड लावली तर त्याचं लग्न जमला. क्या बात आहे. अनुभव आहे. अनुभव आहे. 15 वर्षाचा अनुभव संजय भास्कर आणि मनीष पाटील यांच्याकडे खूप मोठा आहे. चला. आता गणेश घाटातील आत्तापर्यंतचा जो प्रवास होता तो खूप सुंदर होता. भरपूर काही क्षण अनुभवायला मिळाले. खूप सारा एन्जॉय आपण केला. पण आता जवळपास 75 ते 70% आपला प्रवास पूर्ण झाला आहे. परंतु खरा प्रवास करायचा तो आता, कारण समोर तुम्हाला मी दाखवतो, समोर खरा आता हा प्रवास बाकी आहे. हा संपूर्ण जो चढ आहे तो पूर्ण आपल्याला चढून वरती जायचं. वर तुम्हाला थोडीशी दिसत असते लोक ते वाईट दिसत चढतायत. आत्ताचा खरा प्रवास आहे. हे बघा, वानर आहे ना. गणेश घाटातील सगळ्यात अवघड घाट चढायला आपण सुरुवात करतोय. फक्त मला वाटतं आम्ही जेमतेम 10 ते 15 मीटर चढलो असतील. संदीप दादांनी तिकडे हार बांधली आहे. कारण हाच तर सगळ्यात अवघड घाट आहे जिथे तुम्हाला खूप स्ट्रेस करावा लागतो स्वतःला. हे बघा, हे रिटर्न येत आहेत.
गणेश घाटातील सगळ्यात अवघड प्रवास का म्हटला जातो ते 70% खालून वर आल्यानंतर समजतं. एक योगा बघू शकता, हा आपला मुरबीचा ग्रुप आहे दिलदार आणि आपला कुठला एजनेस ट्रॅकर्स. ओके. दोघांच्या टी शर्ट कॉम्बिनेशन थोडंफार मॅच. कुठून आला तुम्ही? किती लोक आहेत? आम्ही 14 लोक आहेत. आम्ही पण आपल्या बरोबर. 100 जण आहे. खूप आनंद झाला भेटून मला पण. पावली दक्षता घेणं फार इम्पॉर्टंट आहे वर जाताना, कारण आता समोर बघू शकता स्लिपी एरिया आहे, त्याच्यामुळे जेवढी तुम्ही स्वतःची काळजी घ्याल बघा तेवढा महत्त्वाचं. आता थोडा नजारा क्लिअर झाला आहे, धुकं थोडं आता हवेच्या प्रवाहामुळं दूर चाललं आहे आणि समोर जे खाली जे खोपट दिसतं आपल्याला, म्हणजे ते पटांगण दिसतं आहे ते वाईट तिथे आपण जेवण केलं होतं आणि तिथून हा घाट सुरू झाला आहे. इकडे स्लिपी एरिया आहे आणि इथे थोडा अवघड आहे. गाईज फायनली आता चढाई आपली संपलेली आहे, बस एंड दी एंड. आता इथून सगळं सपाट आहे आणि या मंदिराचा परिसर समोर नेट बघू शकता तुम्ही. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आपण पोहोचलो. आम्ही आज कंप्लीट या ग्रुपला आमची 10 वर्ष झालेले आहेत आणि माझा हा स्वतःचा 5वा वर्ष आहे. आम्ही दरवर्ष खांडस ते भीमाशंकर आम्ही चालत येतोय आणि भरपूर असा धुका इथं पडलेला आहे. धुक्यानंतर काही समोरचा म्हणजे काहीच दिसत नाही, त्याच्यानंतर इथं पाणी सुद्धा भरपूर पडत आहे, थंडीचं वातावरण जास्त आहे आणि आम्ही आमचे पीटीसीचे फाउंडर संदीप वास्कर यांना आम्ही आभार मानतो की आम्हाला दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा काही टी शर्ट दिलेले आहेत. दिलदार ग्रुप मुरबी, ओम नमः शिवाय आणि धन्यवाद महादेवाचे तर धन्यवादच धन्यवाद. दारा असून पण इथं आणले. जसं मंदिराच्या आवारात आपण पोहोचलो, ट्रॅकिंग करून आपली ट्रॅकिंग संपली, जिथे कमान आहे आणि येता क्षण दिसलं की भरपूर भक्ताच्या लाईनमध्ये उभे आहेत, कारण विकेंड आहे, सॅटर्डे आणि संडे आज सॅटर्डे आहे, त्याच्यामुळे आज भरपूर गर्दी आहे इकडे समोर बघू शकतो आपण. नमस्कार. आज आम्ही पनवेलवरून खांडस मार्गे, कर्जतवरनं खांडस मार्गे आम्ही भीमाशंकरला या फॉरेस्टवरनं आलो आहे अभयारण्यातून आणि गेल्या आम्ही 10 वाजल्यापासून निघालो आहे. ते कमीत कमी 4 ते 5 डोंगर क्रॉस करून आम्ही पायी चालत आत्ता एक 4.5 तासात आम्ही पोचलेलो इथे आणि भीमाशंकर महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही सुखरूप आमचं भीमाशंकरला आम्ही पोचलो. सतत आम्ही जवळजवळ 100 ते 120 लोक आम्ही दरवर्षी चालत येतो पायवारी. तसेच आमच्यासाठी जे दरवर्षीप्रमाणे जे टी शर्टसाठी स्पॉन्सर करणारे आमचे परममित्र संदीपजी वास्कर पीटीसीचे फाउंडर आहेत, त्यांचेही आमच्या सर्व मित्रमंडळीतर्फे खूप खूप आभार. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी त्यांनी टी शर्टला स्पॉन्सर केले, त्याबद्दल आमच्या सर्व मित्रमंडळातर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच या पुणे जिल्ह्यात, मी पण पुणे जिल्ह्यातच आहे, या रायगड जिल्ह्याचे सगळे स्टार खेळाडू असतील, स्टार कॉमेंटर असतील, क्रिकेटर असतील, ह्या दिलदार ग्रुपमध्ये आलेत, ह्या पुणे नगरीमध्ये यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा या पुणे नगरीत आल्याबद्दल. हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद. भीमाशंकर महाराज की जय. श्रावण सुरू असल्याने भाविकांची घनदाट गर्दी स्टार्ट टू एंड ही आपल्याला बघायला मिळाली. सदर हे व्हिडिओ रेकॉर्ड मी चालत केले आणि त्यासाठी जवळपास 7 मिनिटं मला चालावं लागतं. एवढी गर्दी दर्शनासाठी होती. यावरून तुम्हाला अंदाज येत असेल की दर्शनाला गाभाऱ्यात पोहोचण्यासाठी जवळपास 4 ते 5 तास प्रत्येकाला कमी कमी रांगेत उभं राहावं लागलं. मंडळी, माडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षाच्या पूर्वीचं आहे. मंदिराच्या छतावर, खांबांवर सुंदर नक्षीकाम आढळते.
मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव सुंदर या तुम्हाला बघायला मिळते। सभा मंडपाबाहेर सुमारे 5 मन वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे। शिमाजी अप्पाजींनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते। या घंटेवर 1729 असे इंग्रजी नोंद आहे। हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूल मंदिर हे समोरून बघायला मिळत नाही। मंदिराचा भव्य सभामंडप व उंच कळस डोंगर उतरल्यावर तुम्हाला पुढे जाऊन पाहायला मिळते। दर्शनाच्या रांगेत आणि सभा मंडपाच्या शेजारी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत। आधुनिक कॅमेरे अर्थात CCTV आणि ठिकठिकाणी अनेक LED TV लावून परिसरावर लक्ष ठेवण्यात येते। तसेच अनेक ठिकाणी तुम्ही दर्शनाच्या रांगेत असताना तुम्हाला गाभाऱ्यातील शिवशंकराचे दर्शन हे CCTVवरच घडते आणि मंदिरात गेल्यानंतर काय अगदी मन भारावून जातं। श्रावण सुरू असल्याने आणि पावसाळा सुरू असणारे इथले प्रसन्नदायक वातावरण, इथले हवेमध्ये असलेली आर्द्रता, थंडावा पाहून आणि अनुभवून अगदी मन शांत होते आणि शेवटी मनाला ओढ लागते ते येणाऱ्या पुढील वर्षाची की ही भीमाशंकर ट्रॅक आणि आपण शिवशंकरांना प्रार्थना करूया की प्रत्येक वर्षी हा प्रवास आमच्या नशिबात येऊ, हीच आपण प्रार्थना करूया। सदर व्हिडिओमध्ये मोक्षकुंड सध्या तुम्हाला मी दाखवतो। हे आहे मोक्षकुंड। हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन। आज भीमाशंकर ट्रॅकचा आपण एंड करतोय, कारण काल जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं 110 जण आपण होतो आणि त्यापैकी जवळपास 60 जण काल उतरली खाली, आपापल्या घरी कालच गेले। आपण स्टेला होतो आणि आज काल रात्री मस्त दर्शन घेतलं आणि दर्शन एवढं VIP झालं कारण आमचे मेंबर घाडगे होते आणि त्यांनी काल त्यांच्या परिचयाचे जे व्यक्ती होते तिथून डायरेक्ट VIP दर्शन दिलं। मंदिरात आपण फोटो वगैरे घेतले आणि आता आपले मेंबर सगळे आलेत पाठीमागे, सगळे आपण आता उतरणार आहोत। खूप एन्जॉय केलं या सकाळच्या आल्हाददायक वातावरणामध्ये। संपूर्ण सगळीकडे धुकं आहे आणि दर्शनासाठी आज संडे आहे, वीकेंड आहे, त्यामुळं रांगा तुम्हाला बघायला मिळतील। काल स्वप्नील भाऊने आपल्याला खूप मदत केली, न भूत न भविष्य, आयुष्यात खूप काही लक्षात राहील अशी ही ट्रिप राहिली आणि कुठलीच ट्रिप आता यापुढे चुकवायची नाही, हा मनाशी जणू काय आता धाडसच आणि निश्चय हा बाळगलाय। खरंच खूप एन्जॉय केलं आज। सगळे मेंबर आपले आता हळूहळू जमा होत आहेत। आज आपण आता व्हिडिओचा एंड करतोय, थोडं चहा करू आणि गड उतरायला सुरुवात करू। काय मोमेंट जे येतील या व्हिडिओमध्ये ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन। बोला भीमाशंकर महाराज की हॅपी जर्नी। थँक्यू एव्हरीवन। मित्रांनो, भीमाशंकर ट्रॅक करत असताना भरपूर काही गोष्टी एक्सप्लोअर, भरपूर स्पॉट आहेत जे एक्सप्लोअर आपण करू शकतो। आपला ग्रुप मोठा असा कारण ग्रुप कधी कधी सोडता येत नाही। खरं तर या व्हिडिओमध्ये बऱ्याच ठिकाणी दाखवता आलं, अरण्य आपण थोडंसं दाखवलं, परंतु भरपूर अरण्य बघण्यासारखं आहे। त्यासोबत भगवंत हनुमानरायांच्या मातोश्री अंजनी यांचं जन्मस्थान आहे, तो स्पॉट देखील आपल्याला बघता आला नाही। त्याचबरोबर गुप्त भीमा, जे भीमाशंकरवरून जी भीमा नदी सुरू होते, इथून ती सुरू होते, मधल्या टप्प्यामध्ये ती गुप्त होते, म्हणजे दिसत नाही, आणि पुढे जाऊन ती खाली परत चालू होते, तिला गुप्त भीमा म्हणतात। गुप्त भीमाशंकर भीमा नदीचे मूळ उगमस्थान ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे 1.5 किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते। ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते। कोकणकडा भीमाशंकर मंदिराजवळचा पश्चिमेला
हा कडा असून त्याची उंची साधारणपणे 1100 मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगमय असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिम कडचा अरबी समुद्रही इथून दिसू शकतो. वरच नागफणी म्हणून एक पॉइंट आहे. आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्र सपाटीपासून साधारण 1230 मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय हे विहंगमय दृश्य इथून दिसते. कोकणातून हे शिखर नागफणाच्या पाण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे याचे नाव खूप आहे. चांगला ग्रुप आलाय. मित्रांनो, कुठे आले तुम्ही? भिवंडीवरून. गाव कालेरवरून. इथे बघा या मोबाईल मस्त ग्रुप आहे यांचाही. चला, व्हिडिओचा आता एंड करतोय. आता खाली उतरून झालेलं आहे आपलं. साधारणतः 8:15 वाजता आपण उतरायला सुरुवात केलेली आणि जवळपास आता वाजलेत 11:15. चांगली ट्रॅकिंग राहिली. मध्ये जवळपास 20-25 मिनिटं आम्ही थांबलेलो नाश्ता चहासाठी. काही मेंबर हळूहळू उतरवत होते. मस्त ट्रॅकिंग राहिली. गणपती घाटातील बिंदास तुम्ही ट्रॅकिंग करू शकता. वर जेव्हा आंबे घाटात जाता तेव्हा थोडंसं अवघड पॉईंट आहे, पण इट्स ओके. चांगली ट्रॅकिंग राहिली, चांगला एक्सपिरियन्स राहिला. थँक्यू. जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. खूप खूप आभार. थँक्यू सो मच.